आलेलो आहेत आता इथे दगडूशेठचं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. टोटल 16 जण आहोत. तरी काउंट किती होत आहे? 17-18. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला पुढे जाऊया आपण. आज आमचं गणेश विसर्जन झालेलं आहे. पण आता हे जे 10-11 दिवस आम्ही इथं काढलेले आमच्या पीजीवर ते आता आम्ही खूप मिस करू. कारण सकाळी उठल्यानंतर तो आरतीचा रुटीन, संध्याकाळचा आरतीचा रुटीन, आता तो आमचा म्हणजे फॉलो तुटून जाणार आहे पूर्णपणे. प्रसादाचं रुटीन हा सगळं. गणपती बाप्पाला विसर्जनाची तयारी चाललेली आहे. पोहण्याचा एक्सपर्ट हरीश आहे. हरीशला पोहायला येतं त्याच्यामुळे त्याला खाली सोडलं. गणपती बाप्पा गणपतीचा जय जयकार. रेडी टू गणपती विसर्जन. मोरया मोरया. मुक्ताफळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. चंदनाची ओटी कुंकुम केशवरा मुकुट शोभतो जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आलेलो आहे आपण गणपती विसर्जनाला नदीवरती. टोपी राहिली माझी. टोपी घालून व्हिडिओ चालू करतो. फायनली टोपी घातलेली आहे. आलेलं आहे फायनली. सो आता एवढ्या दिवसाची जी काय आपण प्रेमभावाने सेवा केली. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. हे आपले बाप्पा. चालू द्या. चला रे. सो आता लवकरच आपण बाप्पांना बाय बाय करणार आहे या ठिकाणी. ही साखरे वस्तीची नदी आहे. मग ती खाली विमानाने मंगल मूर्ती मोरया. सो एकदम गावाकडचं वातावरण. सो इकडून जाणार आहे आपण. ओ सावकाश. थोडं स्लिपरी झालंय. नो इश्यू. बघू शकता तुम्ही. नदी कोणती आहे ते मला समजल्यावर सांगतो. सो आता बाप्पाला आपण या ठिकाणी विराजमान करूयात. सावकाश सावकाश. जास्त मागं नको. वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उती शेंडुराची. कंठी जळके माळ मुक्ता फळांची.
जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा मुकुट शोभतो भरा रुंदून तेनु पुरी चरणी घागरिया हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 1 2 3 4 जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाला विसर्जनाची तयारी चाललेली आहे. पोहण्याचा एक्सपर्ट हरीश आहे. हरीशला पोहायला येतं त्याच्यामुळे त्याला खाली सोडलं. चलो बाप्पा गेले त्यांच्या गावाला, पुढल्या वर्षी येतील. बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. सगळे लोक आता या ठिकाणी बाप्पाला बाय बाय केलेले आहे सगळ्यांनी. आणि ये हमारे मैनेजर है. आप कहाँ पे मैनेजर हो? डीमार्ट ला. तो मतलब डीमार्ट के बारे में कुछ अगर किसी को इशू आ गया तो बता दो, बहुत अच्छे से सपोर्ट करते हैं. तो इनके पास अगर कोई इशू होगा तो आप बता सकते हो. सो आता बघूयात नेक्स्ट काय होतंय आपल्याला. आता सगळी पीजी एकदम शांत शांत वाटेल. सगळे लोक एकत्र आलते. आता परत उद्यापासून कोण एकत्र यायचं नाही जास्त. सो असं काहीच असतं. म्हणजे गणेशोत्सव साजरी करण्याचं कारणच एक असतं की सगळ्यांनी एकत्र यावं. वेगवेगळे विचार असतात. सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला या ठिकाणी जे आहे ते इम्प्लिमेंट करावे आणि असंच या ठिकाणी प्रगती करत जावं. सो या सगळ्या गोष्टी असतात. सो अशा प्रकारे आज आमचं गणेश विसर्जन झालेलं आहे. पण आता हे जे 10-11 दिवस आम्ही इथं काढलेले आहे आमच्या पीजीवर, ते आता आम्ही खूप मिस करू. कारण सकाळी उठल्यानंतर तो आरतीचा रुटीन, संध्याकाळचा आरतीचा रुटीन, आता तो आमचा म्हणजे फॉलोअप तुटून जाणार आहे पूर्णपणे. प्रसादाचं रुटीन, आमचं प्रसादाचं रुटीन हां सगळ्यांनी आणि सगळेजण एकत्रित येऊन जो आम्ही गणेशोत्सव साजरा केलेला आहे तो खूप खूप आम्ही आठवणीत ठेवू. ओके, गोल्डन मैन अभी आ चुके हैं तो आप उनसे कुछ सवाल जवाब. चांगलं झाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तो असा जल्लोष होता. खूप या ठिकाणी छान वाटतंय. लेट्स सी, आता जाऊयात परत आपण आपल्या घरी आणि बघूयात काय होतंय नेक्स्ट. सगळेजण निघालेले आहेत. गाड्या आमच्या पार्क केल्या इथे. हरीश तुझा फोन ते आधीच सुटलेलं ना. चलो, हे मॅनेजर साहेब, चला आता 2 मॅनेजर सगळेजण निघालेले आहेत आता. इसमें हमने पप्पा लाया था. हमारा पप्पा को बिठा के इस कार में लाए थे हम. वो हमारे अध्यक्ष जी रो रहे हैं. सुदर्शन आम्ही चाललेलो आहे पुण्याला
आणि आता गाड्यांचा प्लॅन चालू आहे. हे बघा तिकडं इकडे 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 इकडं हा इकडे गाड्यांचा प्लॅन चालू आहे. आपले अध्यक्ष तिकडं प्लॅन करतायत गाड्यांचा. माझा आवाज येतोय का नाही माहित नाही आता. किती गाड्या घ्यायच्या, काय करायचं सगळं काही डिस्कस करावं लागेल, कारण मेंबर पण भरपूर झालेले आहे. बघू आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही लॉकद्वारे कळू. हे बघा इकडे ह्या पण गाड्यांचं प्लॅन चालू आहे. 2 3 गाड्या तर चलो आता बघूयात कुठे जाणं होतंय. आपण स्टॉप घेतला होती तिथं भेटूयात. बाय. आम्ही आलेलो आहेत आता इथे दगडूशेठचं गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. टोटल 16 जण आहोत. तरी काउंट किती होत आहे? 17-18. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला पुढे जाऊया आपण. कंटिन्यू चालतोय अजूनपर्यंत काय आम्हाला सापडलं नाही डेस्टिनेशन. असे मध्ये ब्रेकिंग येतात हे बघा. आणि हे आमचे मेन कार्यकर्ते आहेत जे आम्हाला मार्ग दाखवतात. यांच्या भरोश्यावरती आम्ही सगळे चाललोय. तो माहीत नाही अजून किती वेळ चालायचं आहे. बरं का हे बघू शकता. आत्ता हे होईल सॉरी मी एकटाच पुढे निघालोय. इकडे 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 ते बघा. बाकीच्यांचं डिसाईड झालं की नंतर मग ते पुढे जामागं होतं. वडापाव खाऊन घेतो आम्ही. सगळेजण वडापाव खातात. शिव कसा आहे वडापाव? दे दे द्या अजून तुम्ही. अजून 8 लावा. 8 गरमागरम वडापाव या ठिकाणी बनवणं चालू आहे आमच्यासाठी. तो वडापाव खाऊ आणि मग भेटू. फायनली गर्दीतनं आम्ही बाहेर पडलेलो. कशी वाटली गर्दी शुभम? गर्दी एवढी खतरनाक होती म्हणजे एखादा जर चुकून कोणत्या गर्दीत जर पडला समजा तर त्याचा जीव जाण्याचा सुद्धा शक्यता आहे. कारण हजारोच्या लाखोच्या संख्येनं गर्दी आहे. अलका चौकमध्ये आम्ही गेलेलो गणपती बघण्यासाठी. खालायला सुद्धा जागा नव्हती. आम्ही सरळ एक लहान मुलांसारखी एक लाईन बनवून त्या लाईनीत चाललो होतो. कुठं जायचंय आता? रेल्वेच्या डब्यासाठी. इकडे जायचंय. चलो आता बाय बाय. बारा वाजलेत आणि सगळे दमून आता बसलेले आहेत पराठा खायला. सगळेजण ऑर्डर देत आहेत. तो प्रदीप आणि आपले मॅनेजर त्यांचं डिस्कशन चाललं आहे. इकडं हरीश आहे आणि मी बसलो आहे त्याच्यावरती. चलो ऑर्डर द्यायला वेळ आहे मग नंतर खाऊन बघूया. बटाट्याची ऑर्डर कॅन्सल केली यांनी आणि मी तिकडे वाट बघत बसलो आहे आणि मग अचानक पुढे निघालो. आता आलो परत त्यांच्या मागं. चर्चा करायचं माझी तर इच्छा नाही आहे काहीच. चलो दुसरीकडे बघू काय भेटतंय. काही आमचा एक मेंबर चुकलेला आहे त्याची वाट बघत थांबलोय पार्किंगला. ते बघा सगळेजण वाट बघतायत त्याची. तिकडे एक अंधारात दिसत नाहीये. पुढं मनपाचा ब्रिज आहे. हे बघा एक जण अजून बसला इथं. फायनली इथं थालीपीठ खाल्लं.
खाऊन घेतो आणि मग आता तिथं रूमवरती गेलो बस.